नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एक असा व्लॉग घेऊन येणार आहोत किंवा असं व्लॉगच्या थ्रू तुमच्या मार्फत एक असं काहीतरी घेऊन येणार आहे की ते तुम्हाला सणासाठी किंवा आपल्या कुठे घरी काही फंक्शन असेल किंवा कोणाची बर्थडे पार्टी असो, एक म्हणतात ना आपले कुठलेही फेस्टिवल असो, काही सण समारंभासाठी यूज करण्यासाठी किंवा आता मे महिना येतोय किंवा एप्रिल मे मध्ये खूप लग्न सराई असते. तर लग्न सराईमध्ये सणासाठी गावाला यात्रा असते, यात्रेसाठी अशा मस्त अशा साड्या मी घेऊन आली आहे. तर चला मग बघूया. आणि जर साड्या आवडल्या तुम्हाला तर नक्की तुम्ही बाय करायला विसरू नका. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे. तर चला मग साड्या आपण बघूया. आणि ओपन मी करून बघितल्या आहेत की पहिल्यांदा कशा येतात. मिशोवरून कधी कधी फ्रॉड पण होतात आणि ते पण मी सांगणार. लास्टपर्यंत व्लॉग बघायला विसरू नका. फ्रॉड झालेला पण मी सांगेन, पण तो लास्टपर्यंत व्लॉग बघायला विसरू नका. आता ही आहे साडी. कारण मी साड्यांचे जास्त करून साड्या मागवलेल्या आहेत. म्हणजे याच्या आधीच्या पण ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही की साड्यांचेच व्हिडिओज आहेत. ते पण बघितले साड्यांचे, ड्रेसचे वगैरे आहेत. तर तुम्हाला अजून कोणतं काही कशाबद्दल किंवा कुर्तीज, टॉप, शॉर्ट टॉप्स, जीन्सवरचे टॉप असं काही पाहिजे असेल तरी सुद्धा कमेंट करून सांगा. त्याच्यावरती सुद्धा व्लॉग मी घेऊन येईन. ही आहे मिशोची साडी मी मागवली आहे. आणि तर मी तुम्हाला साईडला देईन. ट्राय ऑन असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तर असेल, पण स्क्रीनशॉट सुद्धा असेल. प्राइस जेवढी आहे ना तेवढ्या सकट स्क्रीनशॉट असेल. आणि काय होतं, कधी कधी लाईव्ह वरती मागवलेले असतात किंवा अदरवाईज आम्ही जेव्हा मागवतो तेव्हा प्राइस एक 20-30 रुपयाने कमी असते. आणि नंतर जेव्हा आम्ही लिंक किंवा स्क्रीनशॉट देतो तेव्हा प्राइस ही जास्त वाढलेली असते. तर तेवढं समजून घ्या. ही आहे साडी. मी ओपन करून बघितलेली होती साडी. पॅकेजिंग वगैरे व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण पॅकेजिंगमधूनच साडी मी काढलेली आहे. हे बघू शकता, पॅकेजिंग छान होती, पण साडी काढलेली होती. तर त्यामुळे तुम्ही साडीचा लुक जर बघितला ना, अप्रतिम असा लुक आहे. साडी घातल्यावरती पण खूप छान वाटते. तुम्हाला बाजूला ट्राय ऑन देते. आणि तुम्हाला ही साडी जर वाटत असेल ना, ही कशी वाटते, साऊथ इंडियन टाईपमध्ये आताच्या नवीन साऊथ इंडियन साड्या आलेल्या आहेत ना त्यामधून आहेत. हे साऊथ इंडियन पॅटर्न आहे पण. आणि प्राईसच्या हिशोबाने म्हटलं ना तर याची प्राईस खूप म्हणजे कमी ह्याच्यामध्ये आहे. तुम्हाला स्क्रीनशॉटमध्ये दाखवेन. आणि मस्त डिझाईन वगैरे आहे, तुम्ही बघू शकता. ही जे डिझाईन आहे पूर्ण गोल्डनचं जरी वर्क केल्याचं आहे आणि खूप छान अशी डिझाईन आहे. आणि याची लेंथ बघितली जाईल तर मी बाजूला देणारच आहे ट्राय ऑन, पण ट्राय ऑनमध्ये जरी दिली तरी सुद्धा अशी पण लेंथ खूप आहे, व्यवस्थित आहे, जशी आपल्याला पाहिजे असते. माझी आहे 5'5" काहीतरी आहे. 5'3" का 5 असं आहे. पण त्याच्या हिशोबाने साडी एकदम परफेक्टली बघू शकता. आता तुम्हाला मी उभा राहिली तर साडी मला म्हणजे साडी ही परफेक्ट हाईटला वगैरे प्रत्येकाला हाईटला व्यवस्थित होणारी आहे. आणि याचे कार्ड जे आहेत हे चॉकलेटी कलर आहेत. हा दिसतो तुम्हाला. हे आहे ती उलटी साईड आहे म्हणून तुम्हाला रेड कलर वाटतो, पण हा चॉकलेटी आहे म्हणजे ब्राऊन शेड. आणि हा जो आहे ना हा पॅटर्न खूप आवडला मला. बघू शकता, खूप म्हणजे खूपच आहे, मस्त. आणि आपल्याला खाली जी बॉर्डर आहे ती एवढी पूर्ण, आणि बॉर्डर पण तुम्ही बघू शकता, खूप अशी बॉर्डर छान आहे. आणि विअर केल्यावरती तर खूप अप्रतिम दिसते. तर तुम्हाला याचा ना मी पहिल्यांदा पदर दाखवते. तर हे बघू शकता, ह्याच्यावरती जे वर्क केलं ना ते पण खूप सुंदर असं दिसतंय बरं का. काहीच असं नाही. आणि काट जे एवढे काट आहेत ना ते पूर्ण साडीला आहेत. आणि साडी जी आहे ती कॉन्ट्रास्ट म्हणजे ह्याच्यामध्ये आहे. पदर वेगळा आहे आणि जे आपण नेसता आहे ते वेगळं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि हा आहे ब्लाउज पीस. ब्लाउज पीसमध्ये सुद्धा वर्क बघू शकता तुम्ही कसं आहे, बारीक आहे, एकदम बारीक काम केलेलं आहे त्यांनी. आणि खूपच मस्त आहे. हे चॉकलेटी आहे म्हणजे ब्राऊन शेड किंवा आपण रेड
मिक्स मॅच असं. आणि हे आहे ना, त्या पॅकेटमधून ही साडी आलेली आहे, हे बघू शकता तुम्ही. ही साडी जी आहे ना व्यवस्थित असा पूर्ण कलर आहे याचा हे. आणि ही मी ओपन केली होती आधी, त्यामुळे मग कसं शूट करायचं काय म्हणतात, ओपन केली होती त्यामुळे. आणि हे काठ आहेत, पूर्ण अशी व्यवस्थित भरलेली साडी आहे, बघू शकता तुम्ही. हे व्यवस्थित अशी साडी आहे. आणि त्याचा लेंथ पण परफेक्टली आहे, हे बघा लेंथ. हे बघा, हे जे आहे पदर आहे आपला. आणि पूर्ण अशी साडी आहे, घातल्यावरती ट्राय ऑन तुम्हाला देणार आहे ते बाजूला. पूर्ण अशी साडी बघू शकता, पूर्ण अशी साडी आहे. आणि साडीचा ब्लाऊज जो आहे तो हा आहे. किती छान आहे. आणि हा कॉन्ट्रास्टमध्ये तुम्ही दुसऱ्या कोणत्याही साडी वरती यूज करू शकता, कारण हा ब्लाऊज जो आहे ना असं ब्रॉकेड सारखा वाटतो, म्हणजे दुसऱ्या साडीवरती तुम्ही यूज करू शकता असं आहे. आणि लेंथ वगैरे पण छान आहे, साडी एक नंबर आहे. प्राईसच्या हिशोबाने साडी खूपच सुंदर अशी आहे. तर चला मग ह्या साडीचा ट्राय ऑन स्क्रीनशॉट बाजूला देणार आहे मी, नक्की बघा. आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक असेल, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही साडी नक्की बघा. आणि तुम्हाला आवडली ना नक्की बाय करा. आणि मला कमेंट करून सुद्धा सांगायला विसरू नका की बाबा आम्ही बाय केली म्हणून. 3 साड्या मी मागवल्या होत्या. आणि 3 नंबरचं साडी जी आहे ती मी मागवली होती. स्क्रीनशॉट देईल की मी साडी कोणती मागवली होती. मी साडी मागवली होती एक आणि आली आहे एक. म्हणजे हा एक मोठा फ्रॉडच आहे की जे कोणी आहे ना, म्हणजे ज्याचं हे सप्लायर आहे त्यांनीच तो केलेला आहे. साडी आहे ना मी मागवली होती ही, तुम्हाला दिसते इथे नीट किंवा हे बघू शकता, मी स्क्रीनशॉट देणार आहे. पण तरी पण ही साडी एवढी छान दिसते आणि खूप छान अशी मी मागवली होती. तर पॅकेजिंग हा परफेक्टली आहे. हां, असं हे पॅकेजिंग परफेक्ट होतं मला आलेलं तेव्हा. मग आपण आतमध्ये ओपन केल्याशिवाय कळणार कसं ना की बाबा हा पॅकेजिंग म्हणजे काय म्हणतात वरतून थोडी कळते. कधी कधी साडी ज्या आता नवीन आलेत ना मिशोचे जे पॅकिंगचे हे, त्याच्यातून वरतूनच कळते थोडं की बाबा साडी कोणती आहे किंवा कशातून आपण मागवली तीच आहे का म्हणून. पण ह्यातून कळतच नाही आपल्याला किंवा पॅकेजिंग मध्ये साडी कोणती आहे. तर ही साडी बघा तुम्ही, खूप मोठा स्कॅम झाला आहे. स्कॅम म्हणतात, फ्रॉड झाला आहे. हे बघा, ही साडी आहे का, तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा की ही साडी आहे का, कशी साडी. मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे की साडी कोणती मी मागवली आहे. मग एवढा तर नाही फ्रॉड करू शकत. हे बघा, आणि साडी ना जसं म्हणतात की यूज केलेली किंवा कोणी एकदम लो ह्याची आहे ना साडी, तशी आहे. साडीचे कार्ड दाखवते तुम्हाला. आणि साडीचं फोल्डिंग पण बघा कशी आहे. हे बघा, फोल्ड पण नीट केली नाही. आणि काठ पण दाखवते तुम्हाला की तुम्हाला कळेल की बघा कशी फोल्ड केली. काहीच नाही फोल्डिंग बिल्डिंग काहीच नाही. हे बघा डर्ट बघा ह्या साडीचं तुम्ही, म्हणजे कळेल. जे कोणी सप्लायर आहे ना त्यांनी पण नीट व्यवस्थितच पाठवणं गरजेचं आहे, जे कोणी हे करतं. हे बघा साडीचा काठ, जे चांगले असतील तर जे म्हणजे जेव्हा पार्सल चांगले येतात तर त्या 2 साड्या पण मी मागवल्या, त्याच्या पण साड्याचे एक नंबर साडी आहे. त्या दोन्ही पण खूप छान आणि खूप मस्त अशा साड्या आहेत. पण हे बघा ना तुम्ही, तुम्हाला मी म्हणूनच म्हटलं की स्कॅम होतात. याचा अर्थ असं नाही की स्कॅम होत नाहीत, होतात. म्हणूनच सगळे पब्लिक सुद्धा बोलतात की बा स्कॅम होतो. स्कॅम म्हणजे सॉरी फ्रॉड होतो. फ्रॉड. हे बघा साडींचे कार्ड जर बघितले ना, खूप डर्ट आणि खूप बेकार अशी साडी आलेली आहे. हे अशी साडी आणि हे कशी आणि बघू शकता. आणि त्याच्यावरती ना हे पण आहे, म्हणजे एवढी खराब साडी आली. याला चुरगळलेले दिसतंय तुम्हाला, दिसतंय ना, एवढी खराब साडी आलेली आहे. आणि आतून कसं कळणार आपल्याला ना की बा साडी कशी आहे काय, नाही कळू शकत. नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कसं आहे हा व्हिडिओ जो आहे तो खूप शेअर करा, जेणेकरून जे मिशोचे सप्लायर्स आहेत किंवा जिथून येतात साड्या किंवा आपण मिशोवरून घेतो किंवा ते तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे.
याच्यासाठी हा व्हिडिओ आहे ना खूप शेअर करा, जेणेकरून तिथपर्यंत पोहोचेल आणि नंतर त्यांनाही कळेल की आपण एखादी गोष्ट मागवतात ती लोक पुढचे मिशोवरून, तर ती लोकांनी व्यवस्थित अशी दिली पाहिजे. जे आहे तेच द्या ना तुम्ही, जे स्क्रीनवरती दाखवलं आहे तीच साडी द्या. मग हा एक प्रकारे म्हणतात आपल्याला मिशोवरून फ्रॉडसुद्धा होतात. जे कोणी बोलतात ना की फ्रॉड होतात, खरंच होतात असं मला पण वाटायला आलं. पण एखादे सप्लायर तसे करतात, पण सगळेच सप्लायर तसे करत नाही ना, हा पण विचार करून चाललं पाहिजे. आता मी त्याच्यासोबतच 2 साड्या मागवल्या. त्याचं ते एक म्हणजे त्या खूप छान आली, सुंदर आल्या साड्या. आणि हे जे सप्लायर होतं त्यांनीच तो फ्रॉड केला म्हणलं ते आपण तर काही करू शकत नाही. याच्यासाठी हा व्हिडिओ खूप असा शेअर करा, जेणेकरून तो तिथपर्यंत पोहोचू द्या. ज्या सप्लायरनं ती साडी पाठवली आहे ना तिथपर्यंत ती साडी पोहोचू द्या. सॉरी, तिथपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या. म्हणजे ती लोक यापुढे तर तसे म्हणजे फ्रॉड करणार नाहीत किंवा अशा जे पीस मागवलेत तेच देतील. बस एवढंच मला म्हणायचं आहे. म्हणून हा व्हिडिओ खूप शेअर करा, जेणेकरून तिथपर्यंत पोहोचू द्या. जे मिशोवाले आहेत किंवा जे सप्लायर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. बस माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून त्याच्या बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जे काही मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळेल म्हणून. तर चला, थँक्यू. आणि खूप खूप सपोर्ट करता त्याच्याबद्दल अजून थँक्यू. आणि नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्यालाही इथून पुढे आपल्याला झालं तर दुसऱ्यांना फ्रॉड होऊ नये म्हणून. चला मग, थँक्यू.